हॅलो फ्रेंड्स, आजच्या या एक्साइटिंग व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 9 बेस्ट थ्रिलर्स जे तुमचा माइंड ब्लो करतील. सिक्रेट मिशन्स, डबल क्रॉस, हिडन आयडेंटिटीज अँड नॉनस्टॉप सस्पेन्सनी भरलेले हे मूवीज आणि सिरीज तुम्हाला स्क्रीनपासून दूर जाऊ देणार नाहीत. जर तुम्हाला ॲक्शन, इंटेलिजन्स गेम आणि अनप्रिडिक्टेबल ट्विस्ट आवडत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो ग्रॅब युअर पॉपकॉर्न अँड गेट रेडी फॉर थ्रिलिंग राईड इनटू द वर्ल्ड ऑफ स्पाईज अँड सिक्रेट्स. पण त्याआधी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक अँड चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग टॉप 9 स्पाय थ्रिलर्सच्या काउंटडाऊनला सुरुवात करूयात नंबर 9 पासून. नंबर 9 वर आहे नेटफ्लिक्सवरची सुपर इंटरेस्टेड पंजाबी क्राईम थ्रिलर कॅट ही फक्त ड्रग अँड गँग वॉरची स्टोरी नाहीये, तर एका माणसाच्या रिवेंज, बिट्रेयल आणि डार्क पास्टची डेंजरस जर्नी आहे. स्टोरी सुरू होते गुरनाम सिंग पासून. लहानपणी पंजाबमध्ये टेररिझम आणि व्हायलन्स चालू असताना त्याच्या आई वडिलांचा खून होतो. त्या ट्रॉमॅटिक इन्सिडेंट्समुळे त्याचं आयुष्य पूर्ण बदलून जातं. पोलीस त्याला कॅट बनवतात. कॅट म्हणजे पोलिसांसाठी सिक्रेटली काम करणारा इन्फॉर्मर किंवा स्पाय. मोठा झाल्यावर गुरनाम एक शांत आयुष्य जगत असतो, पण त्याचा लहान भाऊ सनी ड्रग केसमध्ये अडकतो. त्याला वाचवण्यासाठी गुरनामला पुन्हा अंडरग्राऊंड वर्ल्डमध्ये उतरावं लागतं. इन्स्पेक्टर सेहताब सिंग त्याला ऑफर देतो, माफियांमध्ये इन्फिल्ट्रेट हो आणि आम्हाला इन्फॉर्मेशन दे. या स्टोरीमध्ये एंट्री होते मॅडम औलाकची. ती बाहेरून जरी पॉवरफुल बिझनेस वुमन दिसत असली तरी प्रत्यक्षात ती एक ड्रग नेटवर्क चालवत असते. गुरनाम तिच्या गँगमध्ये शिरतो आणि हळूहळू तिचा विश्वास जिंकतो. ही स्टोरी जसजशी पुढे जाते तसतशी शॉकिंग सिक्रेट्स बाहेर येत जातात. जर तुम्हाला डार्क क्राईम, थ्रिलर, सस्पेन्स आणि रिअलिस्टिक ॲक्टिंग आवडत असेल तर कॅट डेफिनेटली तुम्ही बघू शकता. ही सिरीज तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. काउंटडाऊनमध्ये 8व्या नंबरवर आहे सिटाडेल हनी बनी. ही सिरीज एका ऑर्डिनरी स्टंटमॅन आणि स्ट्रगलिंग ॲक्ट्रेसची स्टोरी आहे जी अचानक स्पाय वर्ल्डमध्ये जाते. ॲक्शन, सिक्रेट मिशन आणि इमोशनल ड्रामाने भरलेली ही स्टोरी आहे. ही स्टोरी सुरू होते 1990 मध्ये, ज्यावेळी बनी हा एक स्मार्ट स्टंटमॅन असतो, पण सिक्रेटली तो स्पाय मिशन सुद्धा करत असतो. तो डेंजरस ऑर्गनायझेशनसाठी काम करत असतो आणि हनी ही स्ट्रगलिंग ॲक्ट्रेस असते. तिला बॉलिवूडमध्ये मोठं नाव कमवायचं असतं. एका ऑडिशन दरम्यान बनीची हनी सोबत भेट होते. सुरुवातीला दोघांमध्ये नॉर्मल फ्रेंडशिप असते, पण हळूहळू केमिस्ट्री तयार होते. पण बनीचं रिअल लाईफ हे डेंजरस असतं. तो एक अंडरकव्हर मिशनवर जात असतो. एक दिवस बनी हनीला एका मिशनमध्ये मदत करायला सांगतो आणि तिथून तिचं आयुष्य कम्प्लिटली बदलतं. हनीला कळतं की बनी फक्त स्टंटमॅन नाही, तो इंटरनॅशनल स्पाय नेटवर्कसाठी काम करत असतो. एका मिशन दरम्यान त्यांना एक इम्पॉर्टंट डिव्हाइस मिळवायचा असतो, ज्यामुळे नॅशनल सिक्युरिटीला थ्रेट निर्माण होऊ शकतो. पण मिशनमध्येच डबल क्रॉस होते आणि टीममधला कोणीतरी ट्रेटर असतो आणि इथूनच सिरीज फुल थ्रिलर मोडमध्ये जाते. या सिरीजमध्ये पुढे काय होते हे पाहण्यासाठी तुम्ही ही सिरीज ॲमेझॉन प्राईमवर बघू शकता. जर तुम्हाला ॲक्शन प्लस रोमॅन्स प्लस स्पाय थ्रिलर आवडत असेल तर सिटाडेल हनी बनी डेफिनेटली तुमच्यासाठी एंटरटेनिंग आहे. 7व्या नंबरवर आहे खुफिया मूव्ही. खुफिया ही बिट्रेयल, इमोशन्स आणि नॅशनल सिक्युरिटी यांचं मिक्सचर आहे. त्याची स्टोरी सुरू होते इंडियन इंटेलिजन्स एजन्सी रॉ पासून. रॉच्या कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट्स लीक होतात आणि एजन्सीला समजते की डिपार्टमेंटमध्येच कुणीतरी ट्रेटर आहे. इथे एंट्री होते कृष्णा मेहराची, जिला हे सगळे केएम म्हणत असतात. ती एक हायली स्किल्ड इंटेलिजन्स ऑफिसर असते. तिचं मिशन असतं लीक करणारा इन्सायडर शोधणं. डाऊट जातो रवी मोहन नावाच्या एम्प्लॉईवर, जो रॉ मध्ये काम करत असतो पण सिक्रेटली क्लासिफाईड इन्फॉर्मेशन एनिमी कंट्रीजला पास करत असतो. केएम आणि तिची टीम रवीवर सिक्रेटली सर्व्हिलन्स सुरू करतात. त्याच्या घरावर हिडन कॅमेराज, मायक्रोफोन्स आणि ट्रॅकिंग डिव्हायसेस लावले जातात आणि इथेच मूवी स्लो बर्न थ्रिलर बनते, कारण आपण रवीच्या पर्सनल लाईफमध्ये एंटर होतो. केएमचं स्वतःचं पर्सनल लाईफ पण कॉम्प्लिकेटेड असतं. ती ड्युटी आणि इमोशन्स यांच्यामध्ये अडकलेली असते. दरम्यान रवी दुहेरी खेळ खेळत असतो. एका बाजूला तो नॉर्मल फॅमिली मॅन असतो आणि दुसऱ्या बाजूला नॅशनल सिक्रेट सेल करणारा स्पाय. केएम त्याला रेड हँडेड पकडण्यासाठी ट्रॅप तयार करते. त्याच ट्रॅपमध्ये गन फाईट आणि केयॉसमध्ये शॉकिंग रिव्हिलेशन्स पण समोर येतात.
जर तुम्हाला ॲक्शन, स्पाय मूव्ही, रिअलिस्टिक आणि डार्क ड्रामा आवडत असेल तर खुफिया मूव्ही तुम्हाला नक्की आवडेल. ही मूव्ही तुम्ही पाहू शकता नेटफ्लिक्सवर. 6व्या नंबरवर आहे तनाव. तनाव एक इंटेन्स ॲक्शन थ्रिलर सिरीज आहे जी काश्मीरच्या बॅकग्राऊंडवर बेस्ड आहे. इमॅजिन करा, एक स्पेशल फोर्स ऑफिसर ज्याने देशासाठी सर्व काही दिलं, पण एक मिशन त्याचं संपूर्ण लाईफ बदलून टाकतं. स्टोरी काश्मीरमध्ये घडते, जिथे टेररिझम आणि मिलिटरी ऑपरेशन्स सतत सुरू असतात. मेन कॅरेक्टर आहे कबीर फारुकी, एक हायली स्किल्ड स्पेशल टास्क ग्रुप ऑफिसर. तो मेंटली एक्झॉस्टेड झालेला असतो, कारण इयर्स ऑफ फायटिंगने त्याच्या पर्सनल लाईफवर खूप इफेक्ट झालेला असतो. सगळ्यांना वाटत असतं की डेंजरस टेररिस्ट उमर रियाज मारला गेला आहे, पण अचानक इंटेलिजन्स रिपोर्ट सांगतात की उमर अजून जिवंत आहे आणि इथून सुरू होतो रिअल तणाव. कबीर आणि त्याची टीम पुन्हा फील्डमध्ये उतरते. मिशन फक्त टेररिस्ट पकडण्याचं नसतं, तर ट्रूथ शोधण्याचं पण असतं. सिरीजमध्ये 2 साइड्स दाखवले आहेत, इंडियन सिक्युरिटी फोर्सेस आणि मिलिटंट्स यांच्या पर्सनल स्ट्रगल्स. म्हणून ही फक्त ॲक्शन सिरीज राहत नाही, तर इमोशनल ह्युमन ड्रामा बनते. ही सिरीज फ्रेंडशिप, बिट्रेयल, टेररिझम आणि इमोशन्स यांचं परफेक्ट मिक्सचर आहे. जर तुम्हाला अशा सिरीज आवडत असतील तर तुम्ही ही सिरीज पाहू शकता सोनी लाईव्हवर. 5व्या नंबरवर आहे नेटफ्लिक्सची स्पाय थ्रिलर सिरीज बार्ड ऑफ ब्लड. ही सिरीज फुल ऑफ सस्पेन्स, रॉ मिशन्स, बिट्रेयल आणि ॲक्शनने भरलेली आहे. ही स्टोरी स्टार्ट होते बलुचिस्तान, पाकिस्तानमध्ये. इंडियाचे 4 रॉ एजंट सिक्रेटली मिशनवर असतात, पण तालिबानसारख्या टेररिस्ट ग्रुपकडून ते पकडले जातात. इंडियासाठी ही सिच्युएशन खूप सिरियस असते, बिकॉज एजंटकडे सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन असते. गव्हर्नमेंट ऑफिशियल हेल्प डिनाय करते, कारण मिशन सिक्रेट असते. त्यामुळे रॉ एक रिटायर्ड एजंटला परत बोलवते, म्हणजेच कबीर आनंदला. सध्या कबीर आनंद एक शेक्सपियर प्रोफेसर म्हणून लाईफ जगत असतो, पण पास्टमध्ये एक फील्ड मिशनमुळे त्याच्या करिअरवर आणि मेंटल हेल्थवर खूप इफेक्ट झालेला असतो. रॉ चीफ त्याला एक चान्स देतात, पाकिस्तानमध्ये जा आणि एजंट्सना परत घेऊन ये. कबीर इनिशियली डिनाय करतो, पण नंतर मिशन एक्सेप्ट करतो. कबीर इम्पॉर्टंट मेंबर्स सोबत पाकिस्तानमध्ये एंटर होतो, फेक आयडेंटिटीज वापरून. तिथे गेल्यावर त्याला कळतं की हे एक सिंपल रेस्क्यू मिशन नाही आहे, तर याच्या पाठीमागे एक मोठा टेरर प्लॉट चालू आहे, जो इंडियावर अटॅक करू शकतो. कबीर हे मिशन कसं कंप्लीट करतो आणि अटॅक होण्यापासून कसं वाचवतो हे पाहण्यासाठी तुम्ही ही सिरीज पाहू शकता नेटफ्लिक्सवर. जर तुम्हाला स्पाय थ्रिलर्स आवडत असतील तर तुम्हाला बार्ड ऑफ ब्लड नक्कीच आवडेल. 4थ्या नंबरवर आहे क्रॅकडाऊन. ही एक ॲक्शन थ्रिलर सिरीज आहे. ही स्टोरी आहे इंडियन सिक्रेट इंटेलिजन्स एजन्सी रॉ आणि त्यांच्या एका स्पेशल कवर्ड टीमची. टीमचा लीड एजंट असतो रियाज पठाण, म्हणजेच आरपी हा फिअरलेस रॉ एजंट असतो. त्याचं मिशन असतं भारतावर होणारा टेररिस्ट अटॅक थांबवणं. या स्टोरीमध्ये एका ऑपरेशनमध्ये रॉ एक टेररिस्ट वुमन मरियमला मारते, पण शॉकिंग पार्ट म्हणजे मुंबईमध्ये राहणारी एक नॉर्मल गर्ल दिव्या एक्झॅक्टली मरियम सारखी दिसत असते. रॉला वाटतं ही परफेक्ट ऑपॉर्च्युनिटी आहे. ते दिव्याला सिक्रेटली रिक्रूट करतात आणि तिला स्पाय ट्रेनिंग देतात, आणि तिचं मिशन असतं मरियम बनून टेररिस्टमध्ये इन्फिल्ट्रेट करायचं. आरपी आणि त्यांची टीम टेररिस्टचा मास्टरमाइंड शोधत असतात. यामध्ये मेन एनिमी असतो क्रॉस बॉर्डर टेरर नेटवर्क. हे सगळं कंटिन्युअसली चालू असतं आणि एव्हरी एपिसोड सस्पेन्स वाढत जातो. जर तुम्हाला असे ॲक्शन सिरीज आवडत असतील तर तुम्ही ही सिरीज पाहू शकता हॉटस्टारवर. 3rd नंबरवर आहे द नाईट मॅनेजर. ही सिरीज आहे ॲक्शन, सस्पेन्स आणि बिट्रेयलवर. ही स्टोरी सुरू होते एका एक्स नेव्ही ऑफिसर पासून, शान सेन गुप्ता. शान सध्या एका लक्झरी हॉटेलमध्ये नाईट मॅनेजर म्हणून काम करत असतो. त्याचं लाईफ शांत चाललेलं असतं. अचानक त्याच्या आयुष्यात एंटर होतो डेंजरस आर्मी डीलर शेली रुंगता. शेली बाहेरून बिझनेसमॅन दिसतो, पण सिक्रेटली तो इलिगल वेपन्स ट्रेड, ब्लॅक मनी आणि इंटरनॅशनल क्राईम सिंडिकेट चालवत असतो. एका रात्री हॉटेलमध्ये शानची भेट होते सफिना नावाच्या एका यंग गर्ल सोबत. सफिना खूप घाबरलेली असते, कारण तिच्या फॅमिलीला शेलीच्या बिझनेसबद्दल माहिती असते. ती शानला काही सिक्रेट डॉक्युमेंट्स देते आणि हेल्प मागते.
शान इनिशियली पोलिसांकडे जातो, पण सिस्टीम करप्ट असल्यामुळे सफीना आणि तिच्या फॅमिलीचा मर्डर होतो आणि इथूनच शान डिसाईड करतो शैलीला उद्ध्वस्त करायचं. इंडियन इंटेलिजन्स ऑफिसर लिपिका राव ही शानला रिक्रूट करते एका सिक्रेट मिशनसाठी. प्लॅन असा असतो की शानला शैलीच्या इनर सर्कलमध्ये इन्फिल्ट्रेट करायचं आणि त्याचे सिक्रेट्स जाणून घ्यायचे. त्यानंतर शान कम्प्लिटली न्यू आयडेंटिटी घेऊन शैलीच्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये येतो. त्यानंतर एव्हरी एपिसोडमध्ये सस्पेन्स वाढत जातो, कारण शान कधीही पकडला जाऊ शकतो अशा अनेक सिच्युएशन्स येत राहतात. पुढे जाऊन शान शैलीचं साम्राज्य कसं उद्ध्वस्त करतो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे जर अशाच ॲक्शन थ्रिलर सिरीज तुम्हाला आवडत असतील तर द नाईट मॅनेजर तुम्हाला नक्कीच आवडेल आणि ही सिरीज तुम्ही पाहू शकता हॉटस्टारवर. सेकंड नंबरवर आहे स्पेशल ऑप्स. ही स्टोरी आहे एका अशा ऑफिसरची ज्याला खात्री असते की देशावर झालेले अनेक टेरर अटॅक एका सिंगल मास्टरमाइंडने प्लॅन केलेले आहेत. पण प्रॉब्लेम असा आहे की त्याच्याकडे प्रूफ नसतो आणि तिथून सुरू होते स्पेशल ऑप्सची डेंजरस जर्नी. या स्टोरीमध्ये मेन कॅरेक्टर आहे हिम्मत सिंग, रॉ मधला इंटेलिजंट अँड एक्सपिरियन्स्ड ऑफिसर जो बिलीव्ह करतो की इंडियामध्ये झालेले मेजर टेरर अटॅक रॅन्डम नसून त्यामागे एकच मास्टरमाइंड आहे. पण बाकी एजन्सी आणि ऑफिसर्स त्याला सिरियसली घेत नाहीत. मग हिम्मत सिंग सिक्रेट टीम तयार करतो आणि डिफरंट कंट्रीजमध्ये एजंट डिप्लॉय करतो, जे त्यांचं नॉर्मल लाईफ जगत असतात पण सिक्रेटली इंडियासाठी मिशन परफॉर्म करत असतात. यामध्ये प्रत्येक एजंटला वेगवेगळे टास्क दिलेले असतात. या सिरीजमध्ये मिस्ट्री असते ते त्या इनव्हिजिबल टेररिस्ट मास्टरमाइंडची. तो डिरेक्ट दिसत नाही, पण प्रत्येक अटॅक मागे त्याचं प्लॅनिंग असतं आणि फायनली तो कोण आहे हे रिव्हील केलं आहे. या सिरीजमध्ये प्रत्येक एपिसोड नंतर मिस्ट्री अजून डीप होत जाते. जर तुम्हाला अशाच स्पाय थ्रिलर सिरीज आवडत असतील तर स्पेशल ऑप्स तुम्ही नक्की पाहू शकता. ही सिरीज तुम्ही पाहू शकता हॉटस्टारवर. आणि फर्स्ट नंबरवर आहे इंडियाज मोस्ट थ्रिलिंग ॲक्शन ड्रामा सिरीज द फॅमिली मॅन. ही फक्त एक स्पाय स्टोरी नाही तर एका मिडल क्लास फॅमिली मॅनची डबल लाईफ दाखवणारी जबरदस्त वेब सिरीज आहे. ही स्टोरी आहे श्रीकांत तिवारीची, जो बाहेरून एक सामान्य मिडल क्लास माणूस दिसतो. पत्नी, 2 मुलं, EMI, फॅमिली प्रॉब्लेम्स सगळं अगदी नॉर्मल. पण हाच श्रीकांत सिक्रेटली काम करतो TASC म्हणजेच थ्रेट अनालिसिस अँड सर्व्हिलन्स सेलमध्ये. त्याचं काम आहे देशावर येणारे डेंजरस टेररिस्ट अटॅक थांबवणं. स्टोरी सुरू होते एका डेंजरस मिशनने, जिथे ICC रिलेटेड काही टेररिस्ट इंडियामध्ये मोठा अटॅक प्लॅन करत असतात. श्रीकांत आणि त्याचा पार्टनर JK तळपते एका सस्पेक्टला पकडतात आणि त्यातून समोर येतोय टेररिस्ट मिशन. हे मिशन इंडियावर मासिव्ह टेरर अटॅक करण्यासाठी तयार केलेले असतं. श्रीकांतचा डबल ट्रबल चालूच असतो. एकीकडे देश वाचवायचा तर दुसरीकडे पत्नी सुचित्राला वेळ द्यायचा. त्याची वाईफ त्याच्यावर नाराज असते, कारण तिला वाटतं श्रीकांत फक्त एक बोरिंग गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे, पण तिला त्याच्या रिअल जॉब बद्दल काहीच माहीत नसतं. त्यामुळे किड्स सुद्धा त्याच्यापासून इमोशनली दूर जातात. सिरीजमध्ये पाकिस्तान बेस्ड टेरर ग्रुप, स्लीपर सेल्स आणि इंटेलिजन्स ऑपरेशन्स खूप स्मार्टली दाखवलेले आहेत. आणि या सगळ्यात श्रीकांत मेंटली एक्झॉस्टेड होतो, कारण देशासाठी काम करताना तो स्वतःच्या फॅमिलीपासून दूर जातो. द फॅमिली मॅन ही ॲक्शन, सस्पेन्स, इमोशन आणि डार्क ह्युमर यांचा परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. जर तुम्हाला स्पाय थ्रिलर, फॅमिली ड्रामा आणि सस्पेन्स आवडत असेल तर ही सिरीज तुम्ही डेफिनेटली पहा. ही सिरीज तुम्ही पाहू शकता Amazon प्राईमवर. तर मग कसा वाटला आजचा हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच काही इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.